जेव्हा या अशा मोठ्या साड्या असतात, काठपदराच्या भरजरीच्या जेव्हा मोठ्या साड्या असतात तेव्हा त्यांना असे गोंडे असतात लावलेले साड्यांना, रेडीमेड गोंडे असतात. काही साड्यांना इथून पुढेच ब्लाऊज पीस असतो, नाहीतर हा पदरच असतो, फक्त ब्लाऊज पीस आतल्या बाजूला असतो. आता ह्या साडीला ब्लाऊज पीस इथून पुढे होता, पण जरी ब्लाऊज पीस असला किंवा नसला तरी पण जी उलटी साईड असते तिथे फक्त हे असं कट केलेलं असतं आणि एक शिलाई मारलेली असते. ही जी शिलाई आहे अशी एक शिलाई असते आणि फक्त कट केलेलं असतं. आता ह्या साडीला इथून पुढे ब्लाऊज पीस होता त्यामुळे मी इथून ब्लाऊज पीस कट केला आहे. पण मग हा प्रश्न असतो की इथे धड आपण बिडिंगही नाही करू शकत आणि हे काढूही नाही शकत. मग अशा वेळेला काय करायचं? तर जर इथे पुढे ब्लाऊज पीस असेल तर इथून हा 1 इंच ठेवून आपण कट करून घ्यायचा कपडा. हा जसा मी कट केला आहे हा 1 इंच ठेवून आपण कट करून घ्यायचा. किंवा जरी ब्लाऊज पीस नसेल तरी पण हे जे काही कट केलेलं असेल त्याची ही जी शिलाई आहे ती काढायची. गोंडे तसंच ठेवायचे आणि फक्त शिलाई काढायची. म्हणजे ही बघा, इथे मी शिलाई काढलेली आहे. ही शिलाई पूर्ण काढायची किंवा थोडी थोडी काढत जायचं. ही शिलाई काढून घेतली आहे. गोंडे मी तसेच ठेवलेले आहेत, गोंड्यांचं आपण काही करायचं नाही आहे. आणि शिलाई काढल्यानंतर हे इथे आपण असं डबल फोल्ड करायचं. हे असं डबल फोल्ड करून आपण इथून वरून शिलाई मारून घ्यायची. असं पूर्ण शिलाई मारून घ्यायची पूर्ण पदराला. नाहीच जर तुम्ही हे असंच ठेवलात तर इथले हे असे दोरे येऊन साडी खराब होऊ शकते. इथे आपण बिडिंग करू शकत नाही, पिको करू शकत नाही. आणि जर ही शिलाई तशीच ठेवून जर तुम्ही दुमडायचं म्हटलात तर ते दुमडून शिलाई मारता येत नाही. त्यामुळे ही शिलाई काढून घ्यायची आणि मग हे डबल फोल्ड करायचं. हे असंच डबल फोल्ड करायचं आणि इथून वरून शिलाई मारत जायचं पूर्ण पदराला. पूर्ण पदराला मी शिलाई मारून घेतली आहे. तुम्ही बघू शकता, ही सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे. दोन्ही साईडने ते मी नीट व्यवस्थित शिलाई मारून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अशी शिलाई मारून घ्यायची. म्हणजे साडीचे कटिंगचे दोरे बाहेर येऊन साडी खराब होत नाही आणि दिसायलाही खूप छान दिसतं, फिनिशिंगही खूप छान दिसते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ.